गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सामाजिक पुढाकार उर्दू शाळा क्रमांक 16 ला फिरोजबाई नदाफ मित्रपरिवाराकडून वॉटर प्युरिफायर भेट। विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील बीबी आपजान नायकवडी उर्दू शाळा क्रमांक 16 येथे सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते फिरोजबाई नदाफ व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शाळेला आधुनिक वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला। या वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीमती बानू मुसा जमादार यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक मैनुद्दीन बागवान, भाजप नेते डॉ महेशकुमार कांबळे, युवा उद्योजक फिरोजबाई जमादार, फिरोजबाई नदाफ, जोएब मुल्ला, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इब्राहिम बागवान, उपाध्यक्षा सलमा इनामदार तसेच पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून त्यांना सुरक्षित ठेवावे या उदात्त हेतूने फिरोजबाई नदाफ व त्यांच्या मित्रपरिवाराने स्वखर्चातून वॉटर प्युरिफायर बसवून दिला। त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत अशा सेवाभावी कार्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे मत व्यक्त केले। या प्रसंगी शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरवही करण्यात आला। यामध्ये हुमेरा, हमीदुर रहमान, मोमीन, रुमाना, जुबेर सौदागर, बरीरा इब्राहिम बागवान, नसीरा हसन, मोहम्मद शरीक मसलत, स्वालिहा इजाद जाफर, रफिया इरशाद पठाण आणि निकत सादिक सौदागर यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक जकी पटेल यांनी केले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची मिरजेतील 16 नंबर बीबी आप्पाजान उर्दू शाळा या शाळेमध्ये जी गोरगरिबांची जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना पाण्याच्या पिण्याचा प्रॉब्लेम सातत्याने येत होता आणि ती समस्या मी आमचे जवळचे मित्र आणि त्यांचा जो दानशूर ग्रुप आहे आमचे फिरोजबाई नदाफ यांना मी ती समस्या व्यक्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या जर गोरगरिबांची मुलं या शाळेत शिकत असतील तर त्यांना निश्चित आपण वॉटर प्युरिफायर मशीन आपल्यातर्फे मोफत बसवून देऊ। म्हणून आज त्या माननीय फिरोजबाई जमादार यांच्या उपस्थितीत महिला बालकल्याण समिती सभापती बानू मुसा जमादार चाची यांच्या हस्ते आणि मैनुद्दीन बागवान यांच्या उपस्थितीमध्ये जे काही फिरोज नदाफ यांनी मशीन या शाळेला दिलेलं आहे त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, पण आम्ही सर्वजण एक विचाराची लोक एकत्र येऊन ह्या शाळा कशा मोठ्या होतील, या शाळांमधल्या मुलांना सुखसुविधा कशा जास्त प्रमाणात देता येतील आणि ह्या मुलांनी ह्या महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन आपलं नाव रोशन करावं अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही आज सुरू केलेला आहे आणि त्याला यशसुद्धा येत आहे। फिरोजबाई जमादार यांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री आज महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत, त्यांनीसुद्धा आज ही परिस्थिती बघितल्यानंतर सांगितलं की निश्चितपणानं महापालिकेच्या जेवढ्या शाळा असतील त्या उर्दू असतील किंवा मराठी असतील त्या सर्व शाळांना आपण महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून जेवढ्या चांगल्या पद्धतीच्या मदत देता येतील, जेवढ्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी शिक्षक उपलब्ध करता येतील, निश्चित यासाठी प्रयत्न करू। आज आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे। तसेच ही मशीन बसवण्यासाठी वॉटर प्युरिफायर जे फिरोजबाई नदाफ यांनी त्यांच्या ग्रुपनी जे अतिशय दानशूरपणा जो दाखवला आहे मी त्यांचं निश्चित कौतुक करतो आणि यापुढील काळातसुद्धा त्यांनी महानगरपालिकेच्या सर्व गोरगरीब मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी असेल किंवा इतर सुविधांसाठी त्यांच्या ग्रुपकडून जी काही मदत होईल निश्चितपणानं आम्ही त्यांचं स्वागत करू अशा पद्धतीची मी आज आपल्याला ग्वाही देतो। थांबतो।